पहिल्याच चेंडूवरती विकेट गमावली जाते भायाच्या रूपात. चांगला झेल त्या ठिकाणी कॅरी केला क्षेत्ररक्षक विजय त्यांना टिपलेला हा झेल आणि पहिला धक्का दिला जातोय भायाच्या रूपात देवांश राजे या संघाला. 1-0 अशी स्थिती आहे. अतिश स्ट्रायकर एंड वरती असेल, नॉन स्ट्रायकर एंड वरती जितेश, गोलंदाज किरण तयार आहे. फुलटॉस फक्त दिशा दिली या चेंडूला. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न 2 धावा आणि या 2 धावांच्या मदतीनं स्वतः सहित संघाच्या धावसंख्येचं खातं खुलं करतोय तो फलंदाज अतिश. एकच धाव या ठिकाणी घेतली जाईल. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या होते धावफलकावरती. तीन देवांश राजे आणि शिवशंभू अशी मॅच टॉस जिंकला शिवशंभू संघानं. पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा त्यांचा निर्णय आपण या ठिकाणी पाहतोय आणि या निर्णयावरती चांगली कामगिरी करतो गोलंदाज किरण. बॅक टू द बॉलर. निर्धाव चेंडूचा खेळ मात्र या ठिकाणी होतोय समाप्त. अगदी रखरखत ऊन आहे. उन्हाचा तडाखा आपण मैदानावरती चांगलं क्षेत्ररक्षण. एस्टनच्या जवळ कोण नव्हता आणि त्या कारणास्तव आपण पाहतोय इथे धोका होऊ शकला असता पण तो टळलाय. निर्धाव चेंडू. पहिलं षटक संपन्न झाले. धावफलकावरती धावा आहेत 7. एक फलंदाज बाद.
थँक्यू अंकित. जाऊया मैदानाच्या दिशेने. दुपारचं सत्र आपण एन्जॉय करताय. बरोबर 2:06 होत आहेत आणि या स्पर्धेचा 5वा सामना चालू आहे. देवांश राजे 11 विपक्ष शिवशंभो 11 या दोन संघांमध्ये. शिवशंभो संघाने टॉस जिंकलाय, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. दुसरं षटक हाताळण्यासाठी तिथे नितीन आलेत. ओव्हर द विकेट, आउटसाईड टॉप स्टंप, चेंडू अगदी खणून काढण्याचा हा जो बॅट्समनचा प्रयत्न पाहायला मिळतोय. पण क्षेत्ररक्षकाचं विशेष कौतुक करेल. मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये असणारा क्षेत्ररक्षक चेंडू चांगल्या पद्धतीनं स्टॉप करतायत आणि कोणत्या प्रकारे इथे मात्र धाव मिळत नाहीये, हे फार महत्त्वाचं असणार आहे. क्षेत्ररक्षण चांगलं होताना दिसतंय. नेक्स्ट बॉल. 7/2. 1.2 षटकांचा खेळ आतापर्यंत झाला. धावसंख्या आहे 7 आणि बाद 2 फलंदाज आतापर्यंत बाद झालेत. वेळचा चेंडू उजव्या यष्टीच्या वर असा बाहेर निघणारा चेंडू. पंचांच्या वतीनं स्वैर इशारा येतोय. धावसंख्या 1 ने वाटते. धावसंख्या होती 8 धावा. शिवशंभो 11 संघाची कदाचित गोलंदाजी स्ट्रॉंग झोन आहे, सो थोडंसं सुरुवातीला जाणवते. पाहूया हा चेंडू फॉलोन थ्रू मध्ये पुन्हा एकदा स्वतः गोलंदाज कलेक्ट करतायत. अफलातून गोलंदाजी आणि त्याच्या पाठीराख्यांची काही सपोर्टिव्ह रोल त्यांचा पाहायला मिळतोय. चेंडू एकदा रिलीज झाला, डिलिव्हर झाला की त्यानंतर काय कॉन्फिडन्स पाहायला मिळतो आणि हाच कॉन्फिडन्स खऱ्या अर्थानं आज आतापर्यंत शिवशंभो 11 संघाला मी म्हणेन या स्थितीमध्ये सुस्थितीमध्ये ठेवतोय. नेक्स्ट बॉल. नितीन, यावेळचा चेंडू आय थिंक बॅटला ब्लश झालाय. कोणत्या प्रकारे धाव मिळत नाही. आणखी एक निर्धाव चेंडू आलाय. चांगल्या पद्धतीनं मी म्हणेन इथे मात्र रोखण्याचा प्रयत्न होत असताना. दुसरं षटक चालू आहे. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिल्या धावा आल्या होत्या 3 का 4, 7 धावा आणि पहिल्या षटकामध्ये 7 आले आणि दुसऱ्या षटकामध्ये धावांसाठी धावाधाव करण्याची वेळ आणली मी म्हणेन आज मैदानामध्ये गोलंदाज नितीन येणं. नितीन, यावेळचा चेंडू आता मात्र बरोबर लॉंग ऑफला उडवलाय, जिथे मात्र क्षेत्ररक्षक पोहोचण्या अगोदर चेंडू मात्र सीमारेषा पलीकडे पोहोचला जातोय. षटकार. 6 मिनिटात नितीनला मात्र आलेला मोठा फटका. बऱ्याच अवधीनंतर वाळवंटात पाण्याचा शोध घेत असताना जसा बराचसा वेळ कदाचित जात असेल त्याच पद्धतीने मैदानामध्ये घडलंय. बऱ्याच अवधीनंतर या गोलंदाजाला षटकार आला. धावसंख्या 6 ने वाढते. धावसंख्या होती 14 धावा. दुपारचं सत्र बरेचसे प्रेक्षक, काही प्रेक्षक इथे उपस्थित झाले दुपारच्या भोजनानंतर. काही प्रेक्षकांनी जागा सोडली आहे दुपारच्या भोजनासाठी, पण दुपारचं सत्र एकदा सरतं आलं ना की आणखी प्रेक्षकांची गर्दी आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. कारण कामगार क्षेत्रामध्ये काम करणारे अनेक प्रेक्षक जे अक्षरशः या स्पर्धेची ओढ त्यांना लागलीच नाही. कारण पंचक्रोशीमध्ये असणारे जे ग्रामस्थ आहेत ते नक्कीच पुन्हा एकदा या स्पर्धेसाठी इकडे हजेरी लावतील यात तीळ मात्र शंका नाही. कारण ही स्पर्धा त्यांच्यासाठी फार नेहमी आल्हाददायी असते. मिड ऑफच्या डोक्यावरून यावेळेस मात्र चेंडू उडवलाय. जबरदस्त फटका. चेंडू सीमा पार. चौकार. गोलंदाज सुरुवातीला नितीन थोडासा मात्र उजवा ठरला होता, पण त्यानंतर 2 चेंडू होती 10 धावा नितीनने खर्च केल्या. 2 षटकांचा खेळ इथे मला वाटते संपताय आणि या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावासंख्या होते 2 बाद 18 धावा. पंचक्रोशीतील अनेक खेळाडू जे या PPL साठी ज्यांनी फॉर्म भरलेत त्यांनी खऱ्या अर्थाने 3 दिवस प्लॅनिंग करून ठेवली असेल. 3 दिवस ऑफिस नाही, 3 दिवस कॉलेज नाही, 3 दिवस एखादा धंदेवाला असेल धंद्यावर नाही, अशी प्लॅनिंग करून ठेवली असेल कदाचित पूर्णपणे. आणि आज त्या दिवसाची आतुरतेने वाट पाहिल्यानंतर तो क्षण आज मात्र त्यांच्यासाठी येऊन ठेपलाय. किती आहेत रे एका टीम मध्ये प्लेयर? प्रत्येक संघामध्ये 13 खेळाडू, 12 संघ आहेत, 156 खेळाडू खरं तर आज या पंचक्रोशीतील पाहायला मिळतात. आणि 156 खेळाडूंच्या सोबत त्यांचे पाठीराखे त्यांची मात्र गणना करता येणार नाही. कारण या पंचक्रोशीमध्ये मोडणारे सर्व गाव आणि त्यांचे सर्व पाठीराखे आज आपल्या आवडत्या खेळाडूला, आपल्या आवडत्या संघाला सपोर्ट करण्यासाठी प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या इथे मात्र आलेत.
त्यावेळेचा चेंडू बॅटची अपरकट घेऊन चेंडू शॉर्ट टर्नर मध्ये लँड झाला आणि तिथून मात्र चेंडू अलॉंग द कार्पेट आपण पाहिला, लॉंग स्टॉपला सीमा पार होतोय. चौकार. धावा आल्यात आणि या 4 धावा आता मात्र धावसंख्येला एक वेगळा आकार देऊन जात आहेत. चौकाराच्या साह्यानं धावसंख्या पाहिली तर पोहोचली जाते 22 वर. आपण स्क्रीनवरती पाहू शकाल 3 दुऱ्या पाहायला मिळत आहेत. 22 धावा आणि बाद होणारे फलंदाज आहेत 2. यावेळचा चेंडू A1 क्वालिटीचा हा दर्जा दाखवणारा फटका फलंदाज रोहितच्या बॅट मधून 4थ्या क्रमांकावरती आलाय. जबरदस्त फटकेबाजी मैदानामध्ये करत असताना. पंचक्रोशी प्रीमियर लीग मध्ये खेळणारा हा खेळाडू एकदा पंचक्रोशी प्रीमियर लीग खेळला ना का या पूर्ण पंचक्रोशीमध्ये तो प्रसिद्ध होत असेल. आणि हा फार मोठा प्लॅटफॉर्म आहे त्या खेळाडूसाठी मी म्हणेन. जेव्हा जेव्हा तालुकानिहाय स्पर्धा होतात तेव्हा तेव्हा अशा प्रकारचे खेळाडूंचा जेव्हा खेळ चांगला होतो ना तेव्हा प्रत्येक तो खेळाडू प्रेक्षकांच्या आणि टीम पॅकरच्या नेहमी नजरेत येत असतो. त्यासाठी इथे मात्र खेळ चांगला होणं फार गरजेचं आहे. हा चेंडू हलक्या हाताने फक्त स्टेअर केला होता जिथे सिंगल मिळाली आणि या सिंगलच्या साह्यानं धावसंख्या होती 29 धावा, 29 रन्स. किरण आहेत पहिला जनषटक हाताळलं, 7 धावा खर्च केल्या होत्या. किरण थोडासा मात्र मागडा लोअर फुल टॉस. यावेळेस मात्र गलीच्या क्षेत्रामध्ये चेंडू आला. क्षेत्ररक्षकाने चेंडू स्टॉप केला पण धावचीच्या नादामध्ये डायरेक्ट हिट केला होता. पण इथे मात्र मी म्हणेन फलंदाज सुरक्षित आहेत. सिंगल मिळते आणि या सिंगलच्या साह्यानं धावसंख्या होते 30 धावा. 5 षटकांचे हे सर्व सामने आज आपण पाहताय. चेंडू डीप मिडविकेट कडे सिंगल मिडते डबल साठी हा प्रयत्न होणार का? प्रयत्न मात्र थांबावा लागतंय. आजच्या दिवसाचा आपण मित्र विचार केला तर सकाळी 7:09 सूर्योदय झालाय आणि बरोबर 6:36 हा मात्र सूर्यास्त होणार आहे. त्यामुळे एवढ्या वेळेत आपल्याला जे काही करायचं आहे, जी काही संधी साधून घ्यायची आहे ती मात्र साधावी लागणार. फुल टॉस. यावेळेस पुन्हा एकदा मिसटायमिंग स्ट्रोक पण इथे मात्र फटका मी म्हणेन फलंदाच्या दृष्टीने चांगला आलाय कारण चेंडू लॉंग स्टॉप कडे सीमा पार. चौकार. पहिल्या षटकामध्ये 7 आणि दुसऱ्या षटकामध्ये मात्र महागडा ठरला असं म्हणायला लागेल कारण तब्बल 16 धावा. बरोबर ना? 17 धावा तब्बल खर्च केल्यात गोलंदाज किरणने. मैदानामध्ये ड्रिंक ट्रॉली घेऊन खेळाडू जाताना दिसतात. अर्थात देवांश राजे 11 संघाचे खेळाडू जाताना दिसत आहेत. 3 षटकांचा खेळ इथे संपतोय. 5 षटक 3 षटक होत आहेत आणि 3 षटकामध्ये धावा आल्यात 35. 2 बाद 35. त्यामध्ये किरणने हाताळलेले 2 षटक त्याने खर्च केल्या 24 धावा आणि विकेट्स प्राप्त केल्या 1 विकेट. आणि नितीन यांनी गोलंदाजी केली ज्यामध्ये दुसरा षटक 1 षटक हाताळलं. त्यानं धावा खर्च केल्या 11, विकेट मिळवली 1. धावचीच्या स्वरूपात सांघिक सफलता आहे. चला जास्त वेळ घेऊ नका. चौथं षटक काय पाहूया. गोलंदाज येत आहेत मयूर पाटील, कर्णधार, स्वतः संघाचे कर्णधार आहेत ज्यांनी नाणेफेकी जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षणाला पसंती दिली. शिवशंभू 11 संघाचे हे कर्णधार जे 4थं षटक हाताळण्यासाठी मैदानामध्ये आले. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 35 वर 2. 4थं षटक मयूर. स्लोअर डिलिव्हरी फसवा हा चेंडू टाकलाय जिथे मात्र धावचीची संधी आहे. चपळाई थोडीशी मात्र कमी पडली. फार मोठा धोका होता इथे मात्र बॅट्समन बाद होता होता वाचलेत. चोरटी धाव ज्याला म्हणावी लागेल.
जी नजरेसमोरील चेंडूवरती पूर्ण केली गेली. गल्लीतल्या प्रेमामध्ये सुद्धा असं कधी कधी होतं. सक्सेस करायला जेव्हा जेव्हा जातात ना तेव्हा नजरेसमोरील चेंडूवरती जशी धाव पळवून काढावी तसं काहीतरी करावं लागतं. मयूरचा चेंडू पॉइंटच्या डोक्यावरून उडवलाय, जिथे मात्र क्षेत्ररक्षक थोडेसे ब्लाइंड झाले होते. सूर्यप्रकाश, प्रखर सूर्यप्रकाशामध्ये ते मात्र आकाशाकडे पाहू शकले नाही, त्यामुळे चेंडू मात्र त्यांना दिशा चेंडूची कळली नाही. धावसंख्या होती 38. यावेळेस मात्र स्ट्रोक चांगला कन्वर्ट केलाय, जिथे मात्र यस फायनली ते मात्र क्षेत्ररक्षकाने चेंडू स्टॉप करण्याचा प्रयत्न मात्र केला होता, पण चेंडू मात्र लॉंग ऑफच्या रिजन मध्ये आपण पाहताय षटकार येतोय. चेंडू द्यायचा आहे. 6 मिनिट आहेत. आता मात्र धावसंख्येला आकार आलाय. धावसंख्या होते 44. बऱ्याच ठिकाणी स्पर्धेला चेंडू कधी गेला तर नवीन दिला जातो, पण इथे मात्र असं नाही आहे. इथे एकदा एक ओव्हर नंतर ना एक षटकानंतर आपण इथे मात्र जुना चेंडू दिला जात आहे. धावसंख्या 44. मयूरचा हा चेंडू इथे मात्र विरकावून दिलाय. लॉंग ऑन आणि काऊ कॉर्नरच्या मधोमध लगावला मोठा फटका. 50 धावा तब्बल धावा प्रगती लागल्या जात आहेत. हाफ सेंचुरी, अर्धशतक. येथे मात्र देवांश राजे 11 संघाचा 2 बाद 50 धावा. चेंडू मात्र मिस होत आहेत, निधावाला. यावेळेस मात्र स्ट्रोक सक्सेस मी म्हणेन. अगदी स्क्रीनच्या वरतून चेंडू विरकावून दिलाय. बॅट्समन अतिश इथे मात्र जबरदस्त फलंदाजी करत असताना सासगावचा हा खेळाडू अतिश अगदी ऐन तारुण्याच्या उंबरठ्यावरती असताना तरुणाईतील जोश ज्यानं क्रिकेटमध्ये परावर्तित केला असं म्हणायला वावगं ठरणार नाही. अफलातून कामगिरी करतो आणि पंचक्रोशी प्रीमियर लीग मध्ये मी म्हणेन स्वतः एक उत्कृष्ट फलंदाज आहे हे मात्र सिद्ध करतोय आज तो या स्पर्धेमध्ये खेळत असताना. ज्यानं फार मोठी मी म्हणेन एक मोठी इनिंग ज्यानं आतापर्यंत साकारली असं म्हणावं लागेल. टोटल स्कोर 56, 56 होत आहेत. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 56 वर 2. लास्ट ओव्हर आहे आणि अतिश खेळतोय बिनबाद 38 वर. 12 धावांपासून दूर असणार आहे अर्धशतक. या अर्धशतकासाठी काही बक्षीस अतिश साठी येते का? देवांश राजे 11 संघाचे संघमालक सुद्धा नक्कीच खुश असतील. अतिशय निवड त्यांनी त्यांच्या संघामध्ये केल्यानंतर अतिशय ही जी कामगिरी पाहिली आहे पाहून नक्कीच त्यांचं नेत्र सुखावत असतील. शेवटचं षटक गोलंदाज आहेत रोशन धुमाळ. उन्हाळ गावातला खेळाडू रोशन. स्ट्रायकर बॅट्समन आहेत रोहित. R2R. पाहूया एकाच राशीचे दोन्ही खेळाडू, पण उजवा कोण ठरणार?
ओ हो अफलातून इथे मात्र विकेट किपिंग पाहायला मिळते. जबरदस्त मी म्हणेन यष्टीरक्षकाची कामगिरी. यष्टीरक्षक मयूर यांची पाहायला मिळाली. अगदी गोळीच्या वेगाने आलेला, बॅटला घासून आलेला हा चेंडू ज्यांना मात्र सिंगल हँडेडने कॅच केला आणि मात्र बॅट्समन रोहितला माघारी परतवलंय. पाचव्या क्रमांकावरती न्यू बॅट्समन नवीन फलंदाज शुभम येत आहेत. स्ट्रायकर आपण जर पाहिला तर स्ट्रायकर आहेत अतिश. ब्लॉक मध्ये टाकला हा चेंडू, मात्र रस्ते पाडून खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट मिड विकेटला आलाय. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि पाहता पाहता सर्कल मधील चेंडूवरती 2 धावा पळून काढल्या जात आहेत. आणि एक महत्वाचा फलंदाज आतिश जो म्हणतो नॉन स्ट्रायकरच पुन्हा एकदा येऊन थांबलाय. आतिशला मोठी संधी होती, ते 12 धावा जर पूर्ण केल्या असता तर आतिश कदाचित या स्पर्धेतील अर्धशतकी खेळ पूर्ण करू शकला असता. धावसंख्या 58. यावेळेस मात्र घुटने ते और तमाशा देख, लॉंग ऑनच्या वरतून लगावला गेला गगनचुंबी षटकार. षटकार लगावला जातो आणि धावसंख्या होतीये 64. 65 धावांचा आतापर्यंत हायेस्ट आहे. पाहूया हा संघ देवांश राजे 11 संघ हा हायेस्ट आपल्या नावावरती लावतोय का? अजूनही 3 चेंडू मला वाटतं बाकी असतील. 4.3 षटकांचा खेळ आतापर्यंत झालाय. 64 वर 3 आहेत. चेंडू इथे मात्र स्ट्राइक रोटेट करण्याच्या नादामध्ये आपण पाहिला, जो मात्र बाद होतोय शुभमचा आपण पाहिलं 5व्या क्रमांकावरती आला. 3 चेंडू ज्यानं फेन्स केले पण 8 धावा. चांगल्या पद्धतीनं त्याचा सुद्धा खेळ राहिला असं म्हणायला बाबगत ठरणार नाही. न्यू बॅट्समन संदीप वाघमारे आडोशी. संदीप वाघमारे आडोशी गावचा खेळाडू आहे, जो आपण पाहताय 6व्या क्रमांकावरती फलंदाजीसाठी आलाय. आणि चेंडू बाकी आहेत अजूनही 2. स्ट्रायकर बॅट्समन पाहूया. अतिश सलग 2 चेंडूची 2 जर षटकार आले तर अतिश या स्पर्धेतील अर्धशतकी खेळी करू शकेल. पण पाहूया काय घडतंय. नेक्स्ट बॉल. अगदी खोला टाकलेला हा चेंडू. बॅट्समन अतिशय ताकदीने खेळण्याचा प्रयत्न करतात. मिडॉमला चेंडू येतोय. सिंगल मिळते. डबलसाठी प्रयत्न आणि पाहता पाहता 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावांच्या साह्याने धावफलक पोहोचलं जात आहे 66 वर आणि अतिश वैयक्तिक खेळतोय 40 च्या आकड्यावर. यावेळचा चेंडू मिस टायमिंग स्ट्रोक, जो शॉर्ट पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक होते ज्यांना झेल टिपला आणि इथे मात्र शेवटच्या चेंडूवरती फलंदाज अतिश होत आहेत झेलबाद. पहिलं सत्र संपतोय. 5 षटकांचा खेळ इथे संपला जातोय. प्रेक्षकांच्या माहितीसाठी सांगायचं झालं तर या स्पर्धेचा 5वा सामना चालू आहे. देवांश राजे 11 विपक्ष शिवशंभो 11. या 2 संघांमध्ये शिवशंभो संघाने प्रथम नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाला पसंती दिली. 5 षटकांच्या मोबदल्यात देवांश राजे संघाने जमा केल्या 66 धावा आणि 67 धावांचं आव्हान. एक महत्वाची सूचना आहे. यापुढे सामना 6वा सामना जो असेल वेदांत 11 विपक्ष शिवरत्न वॉरियर्स. दोन्ही संघांच्या संघटनांना विशेष सूचना आपण टॉस करण्यासाठी या.
वेदांत 11 विपक्ष शिवरत्न वॉरियर्स. क्रिकेटमधली शिस्त आपण पाहू शकाल. इनिंग सत्र संपल्यानंतर अगदी एक लाईनमध्ये सरळ मैदान सोडत असताना वेदांत 11 विपक्ष शिवरत्न वॉरियर्स. टॉस करण्यासाठी लगेच यायचं आपण. वेदांत 11 संघाचे संघनायक येथे उपस्थित आहेत. शिवरत्न वॉरियर्स. शिवरत्न वॉरियर्स प्लीज कोऑपरेट करा. कर्णधार सुधीर बांदल टॉस करण्यासाठी यायचा आहे. विशेष कौतुक करावं लागेल आज या स्पर्धेमध्ये या संघ मालकांचं, ज्यांनी तब्बल आपल्या प्रत्येक संघाला 12 संघांमध्ये स्वतःचा स्थान निर्माण केलं आणि पसंती दिली या स्पर्धेला. आज पंचक्रोशी प्रीमियर लीग साठी धाकटी पंढरी पंचक्रोशी प्रीमियर लीग या स्पर्धेसाठी ज्यांना आपले संघ इथे मात्र पुरस्कृत केले, त्यांचं विशेष कौतुक करावं लागेल. कारण एखादा संघ पुरस्कृत करणं ही सोपी गोष्ट नाही आहे. त्यासाठी खर्चिक गोष्ट आहे. त्यासाठी वेळ द्यावा लागतो. स्वतःचा वेळ अलीकडच्या कामामध्ये खूप कमी आहे लोकांना. तो वेळ त्यांनी खर्च केला. तदनंतर खेळाडूंसाठी नक्कीच एक मोठा प्लॅटफॉर्म त्यांनी उभा करून दिलाय. त्याबद्दल या सर्व संघ मालकांचं सुद्धा विशेष कौतुक आज या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जात आहे. तर चला टॉस करण्यासाठी यायचं आहे. दोन्ही संघाचे संघनायक उपस्थित आहेत. तर टॉस करण्यासाठी आयोजन कमिटीच्या वतीने विनंती केली जाईल. असताना कारण आयुर्वेदाचार्याच्या म्हणण्यानुसार जेव्हा दुपारचं अन्न ग्रहण केलं जातं किमान 40 मिनिटं माणसाने वामकुक्षी घ्यावी, ज्याने पुन्हा एकदा रिफ्रेश होतो. एखादी सिस्टम आपण राईट क्लिक मारून जशी रिफ्रेश करतो तसंच मानवी देह सुद्धा एक रिफ्रेश होत असतो. चला बॅटिंग करणारी टीम लेफ्ट साईडला तुमच्यासाठी राखीव खुर्च्या तिथे बसायचं आहे तुम्ही. तर सामन्याला काही क्षणात सुरुवात होईल. 66-67 धावांचं आव्हान. अनेक तरुण आज ही स्पर्धा खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॅट्समन मयूर स्ट्रायकर बॅट्समन आणि सुधीर नॉन स्ट्रायकर आहेत. बॉलर आपण पाहतो गोलंदाज आहेत सुजित. पहिला चेंडू थोडासा बॅकफुट लावून चेंडू ऑन साईडला ड्राईव्ह करण्याचा जो प्रयत्न होता त्या अगोदरच चेंडू बॅटवर येऊन आदळला. त्यामुळे फक्त शांत बसणं, संयम आणि फक्त प्लेट, बाकी काही मात्र पर्याय उरला नाही. हा चेंडू मात्र निर्धाव निघून चाललाय. यावेळेस मात्र पायला थांबला आणि मात्र भिरकावून दिला. बरोबर गॅप मध्ये चेंडू डीप मिड विकेटच्या दिशेने निघून चाललाय. 1 बाउन्स, चौकार. सुरुवात केली जाते मयूरच्या माध्यमातून. 4 मिनिट आहेत. 67 टार्गेट आहे. 67 रन्स. .4 ची सरासरी असणार आहे. पाहूया. रिव्हर्स स्ट्रोक अटेंड करण्याचा हा प्रयत्न. फुल टॉस होता. बॅट्समन परफेक्ट मात्र टायमिंग साधू शकले नाही. हा चेंडू निर्धाव चालला. पहिला चेंडू निर्धाव, दुसरा चेंडू ती चौकार आणि तिसरा चेंडू सुद्धा निर्धाव. अशा प्रकारे 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपतोय. धावसंख्या बिनबाद 4 धावा.
रिव्हर्स स्ट्रोक अटेंड करण्याचा हा दुसरा प्रयत्न सफल. आणि इथे मात्र नॉन स्ट्रायकर बॅट्समन स्ट्राईक सोडतोय. डायरेक्ट हिट झाल्यानंतर इथे मात्र होतोय धावबाद. फार मोठी जोखीम होती डायरेक्ट हिट, आणि जर हा हिट चुकला असता तर कदाचित आणखी अतिरिक्त धावा प्रतिस्पर्धी संघाला बहाल केल्या जाऊ शकल्या असत्या, पण तसं घडलं नाही. परफेक्ट इथे मात्र आपण पाहिला नेम साधला गेला आणि फलंदाज धावबाद झालेत. सुधीर न्यू बॅट्समन थर्ड पोझिशन वरती येत आहेत. किरण ज्यांनी 2 ओव्हर्स हँडल केल्या होत्या ते किरण आलेत यावेळेस मात्र बॅटिंगसाठी. पण स्ट्रायकर बॅट्समन मयूर यावेळेस पुन्हा एकदा ऑनसाइडला स्ट्रोक खेळतायत, जिथे मात्र क्षेत्ररक्षक आहेत. अतिशय चपलाईने चेंडूवरती आलेत आणि चेंडू मात्र स्टॉप केला जातोय. पण तोपर्यंत 2 धावा पूर्ण होत आहेत आणि या 2 धावांच्या साह्याने धावफलक पोहोचलं जाते 1 बाद 6 वर. स्वीप करण्याचा हा प्रयत्न, चेंडू मात्र पंच इशारा देत आहेत. चेंडू मात्र आव्हान राजेंद्र घरत सर उरणवरून आज या स्पर्धेसाठी स्पेशल अंपायर्स आपण पाहताय. प्रशांत माळी सर, संदीपजी तांडेल आणि राजेंद्र घरत सर ते उपस्थित आहेत ही स्पर्धा कव्हर करण्यासाठी. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा मात्र फक्त सन्मान या चेंडूवरती दिला गेला आणि षटक इथे मात्र संपते पहिलं. 13.4ची सरासरी आणि सरासरी असताना हे हाताळलेले षटक फक्त 7 धावा खर्च केल्या. आणि मी म्हणेन एक यशस्वी षटकाची सांगता गोलंदाज सुजित याने केले. 7 धावा खर्च करून एक महत्वाची विकेट ज्यानं प्राप्त केली पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 7 वर 1. पॉवर प्लेचं हे दुसरं षटक असेल. या षटकामध्ये सुद्धा 3 क्षेत्ररक्षक बाहेर असतील. पहिल्या षटकामध्ये 2, दुसऱ्या षटकामध्ये 3 क्षेत्ररक्षक बाहेर असतील. पाहूया कोणत्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक इथे मात्र गोलंदाज लावणार आणि फलंदाजाला कशा पद्धतीने चेंडू टाकणार हा मात्र चर्चेचा विषय असेल. पण सध्या तरी आपण पाहिलं गोलंदाजी करणारा संघ सध्या वरचढ आहे. 67चं आव्हान प्रतिस्पर्धी संघासमोर ठेवल्यानंतर पहिल्या षटकामध्ये फक्त 7 खर्च केल्यात. म्हणजे आतापर्यंत तर मी म्हणेन यशस्वी वाटचाल शिवशंभो 11 संघाची आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज आहेत आतिश देशमुख. फलंदाजीमध्ये जे 40 धावांवरती जे बाद झाले तेच ते आतिश आहेत. यावेळचा चेंडू बारी बारी सबकी बारी, कभी तुम्हारी तो कभी हमारी. जबरदस्त फटका आलाय बॅट्समन किरणच्या बॅट मधून. सहा मिनिट आहेत आणि क्रिकेट मध्ये मैत्री नसते मैदानावरती. फलंदाज असो किंवा गोलंदाज असो ज्याच्या त्या संघाला जिंकवण्याच्याच हेतूने खेळत असतो. आणि आज मैदानामध्ये तेच होत आहे. एका गावातील एका टीम मधील ग्रामीण जरी खेळाडू असतील तरी मात्र पंचकृषीमध्ये हे सर्व वेगळं घडत असतं. एकमेकाच्या विरोधात खेळावं लागतंय. यावेळचा चेंडू पुन्हा एकदा खेळला येतोय. अखू टप्प्याचा झेल झाला मिस आणि मात्र चेंडू निघून गेला सीमा पार चौकार. ग्रामीण खेळ जर पाहिला तर एकीकडे असणारा आतिश आणि दुसरीकडे असणारा किरण हे एकाच संघातून खेळताना दिसत असतात. एक गाव 11 जेव्हा फॉर्मॅट असतो तेव्हा. पण आज मात्र धाकटी पंढरी पंचकृषी प्रीमियर लीग या पर्वामध्ये या स्पर्धेमध्ये मात्र एकमेकाच्या विरोधात उभे ठाकलेत. एकमेकाचे प्लस पॉईंट मायनस पॉईंट्स नक्कीच यांना मात्र माहिती असतील. पण सध्याच्या स्थितीला तरी इथे मात्र वरचढ ठरताना दिसतोय फलंदाज किरण.
शॉर्ट पिच चेंडू यावेळेस मात्र फटका फसला जातोय. जिथे क्षेत्ररक्षक आहेत खुन्नस काढली जाते आणि इथे मात्र फलंदाज होतोय झेल बाद. बाद होणारे फलंदाज किरण, अतिशय बिझी बॅट्समन म्हणावं लागेल ज्यांना, कारण 3 चेंडूमध्ये 2 मोठे फटके आणि तिसऱ्या चेंडूवरती आपली विकेट पाहायला मिळाली. शिवरत्न वॉरियर्सचे पुरस्कर्ते सन्माननीय नितीनजी तवळे यांचं आगमन होताना दिसत आहे. आयोजन कमिटीच्या वतीनं त्यांना विनंती आहे आपण अतिथी मंचावरती येऊन स्थानापन्न व्हावं. सन्माननीय नितीनजी तवळे साहेब. बॉलर आपण पाहिलं तर अतिशला मात्र मिळालेली सफलता. 3 चेंडू आतापर्यंत रिलीज केले ज्यानं 10 धावा खर्च केल्या. नवीन बॅट्समन मैदानामध्ये येत आहेत. 4थ्या क्रमांकावरती नयन पाटील. शॉर्ट पिच चेंडू करण्याचा हा प्रयत्न होता पण इथे मात्र घडले काय, लेग बिफोर द विकेटच्या माध्यमातून बॅकफुटवरती खेळल्यानंतर इथे बॅट्समन मात्र होत आहेत बाद. नो आर्ग्युमेंट प्लीज. बाद होणारा फलंदाज मयूर. 7 चेंडू जो खेळला आणि 6 धावा ज्यांना आतापर्यंत जमा केल्या आणि मात्र बाद झाला LBW च्या स्वरूपात. नवीन फलंदाज मैदानामध्ये येताना दिसतोय. 5व्या क्रमांकावरती येणारा हा फलंदाज आहे. नाव आहे कुणाल. थोडीशी स्मशान शांतता पाहायला मिळते आज शिवशंभो 11 संघाच्या पाठराख्यांमध्ये, कारण 67 धावांचं टार्गेट असताना 17वर 3 आतापर्यंत गेलेत. 1.4 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर नवीन बॅट्समन कुणाल येत आहेत. स्ट्रायकर आहेत. यावेळेस मात्र बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. LBW च्या स्वरूपात आणखी एक मात्र विकेट, लेग बिफोर द विकेट. बॅट्समन कुणाल होतोय मैदानातून बाहेर. विकेट हॅट्रिक होताना आपण पाहतोय. कौतुक झालंच पाहिजे गोलंदाज आतिश. अतिश कौतुक करावं लागेल. अतिश फलंदाजीमध्ये सुद्धा उजवा जो ठरताना दिसला आणि गोलंदाजीमध्ये सुद्धा ज्यांना आतापर्यंत सुरुवातीच्या 2 चेंडूमध्ये 10 धावा खर्च केल्या पण त्यानंतर येणाऱ्या सलग 3 चेंडू होती 3 विकेट्स प्राप्त केल्या. या स्पर्धेतील माझ्या माहितीनुसार पहिली विकेट हॅट्रिक मात्र गोलंदाज अतिशच्या नावावरती लागली जाते. नवीन बॅट्समन मैदानामध्ये सुमित. सलग 4था निर्धाव चेंडू. गोलंदाजाचं विशेष कौतुक करावं लागेल. अफलातून कामगिरी ज्याची पाहायला मिळाली. दुसरं षटक हातात असताना खर्च केल्या 10 धावा आणि विकेट्स प्राप्त केल्या 3. अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या आहे 17वर 4.
गोलंदाज येत आहेत. तिसरं षटक घेऊन नरेश मुंडे. फुल टॉस. ओ राईट, नो बॉल. फ्रीट असणारा नेक्स्ट डिलिव्हरी फ्रीट असेल. हा सिंगल मिळते. धावसंख्या होती 18 धावा. 18 वर 4. गोलंदाज नरेशने टाकला पहिला बीमर आणि मात्र पंचांनी त्यांना नो बॉल घोषित केला गेलाय. नेक्स्ट डिलिव्हरी फलंदाजाला खुलून खेळण्याची संधी. पुढच्या चेंडूवर फक्त फलंदाज धावा देऊ शकेल. पाहूया फलंदाज कुठपर्यंत या संधीचा फायदा घेतोय. यावेळेस मात्र खेळलेला हा चेंडू हवेमध्ये उडालेला हा जेल मिस केला जातोय. तोपर्यंत सिंगल पूर्ण आणि या सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या होते 19. तिसरी ओव्हर आहे. 19-13.4 ची सरासरी असताना केलेली म्हणेन थोडीशी दयनीय अवस्था असं म्हणावं लागेल. 17 चेंडू बाकी आहेत आणि 48 धावांची तब्बल गरज असणाऱ्या बॅकफुटला जाऊन यावेळेस मात्र फाईनली खेळण्याचा हा प्रयत्न पुन्हा एकदा असफल. निर्धाव चेंडू येतोय. अतिशय चांगली गोलंदाजी मी म्हणेन करण्याचा प्रयत्न झालाय, कारण आतापर्यंत आपण पाहिलं 2.2 म्हणजे 14 चेंडूंचा खेळ झालाय आणि या 14 चेंडूंच्या मोबदल्यात 4 गडी तब्बल गमावे लागलेत. यावेळचा चेंडू हा मात्र लेग एसटी सोडून जाणारा चेंडू. पंचांचा इशारा वाईट बॉल. सिंगल एक मिळते. धावसंख्या होते 20 वर 4. आउटसाइड टू ऑफ स्टंप ब्लॉक करण्याचा हा प्रयत्न. आणखी एक निर्धाव चेंडू आलाय. ऑन साइडला खेळलेला हा चेंडू आपण पाहता मिड ऑन कडे सिंगलला साठी येतोय. धावसंख्या 1 ने वरते. संथ गतीनं मी म्हणेन धावसंख्येचा पाठलाग करण्याचा हा प्रयत्न. 21 वर 4. तिसरं षटक मार्गस्थ असताना शिवशंभू वॉरियर्स, शिवशंभू 11 यावेळेस पुन्हा एकदा स्टेप आउट होऊन खेळण्याचा हा प्रयत्न सफल. अक्षरशः धावांसाठी धावाधाव करण्याची वेळ इथे मात्र शिवशंभू 11 संघावरती येऊन ठेपले. चेंडू बॅटला कनेक्ट होत नाहीयेत, फटके येत नाहीयेत आणि प्रतिस्पर्धी संघानं ठेवलेला एक फायटिंग स्कोर जो चेस करत असताना या अडचणी मात्र निर्माण झाल्या. त्या अडचणींना तोंड देण्याची मानसिकता मी म्हणेन त्यांना निर्माण करावी लागेल आणि फलंदाजी करावी लागणार आहे. पण इथे घडलंय काय, लॉंगॉनमध्ये आलेला हा फटका बसलाय झेल होऊन आणि मात्र फलंदाज आणखी एक होतोय झेलबाद. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना।
ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। धावा आल्या त्या 21 धावा आहेत. 21 वर 5. 18 चेंडूचा खेळ आतापर्यंत झाला. उर्वरित 12 चेंडू बाकी राहिलेत आणि तब्बल 46 धावांची गरज आहे. 12 चेंडू 46 धावा. चेंडू आउटसाइड टॉप स्टंप थोडासा मात्र वेगाने टाकण्याचा प्रयत्न केला. बॅट्समन पुन्हा एकदा वेट होत आहेत. फुल टॉस यावेळेस मात्र हिट केला जातोय लॉंग ऑनच्या वरतून. हा येतो षटकार. परत अवधीनंतर एक मोठा फटका आलाय. धावासंख्या 6 ने वरती. धावासंख्या होते 27. 10 चेंडूमध्ये 40 धावांची गरज आहे. यावेळेस मात्र अगदी नरड्याचा गोट घेणारा चेंडू जसा म्हणावा तसाच चेंडू आलाय. फलंदाज होतोय क्लीन क्लीन आणि क्लीन बोल्ड. वैयक्तिक दुसरा स्पेल हाताळत असताना थोडासा बॅकफुटवरती गेला असं म्हणावं लागेल शिवशंभो 11 संघ. चौथं षटक हातात असताना इथे मात्र धावसंख्या आहे 27. नवीन बॅट्समन येतात 8व्या क्रमांकावर शंकर. वाईट बॉल. धावसंख्या ते 28. 9 चेंडू 39 ची गरज आहे. अजूनही मॅच संपलेली नाही मी म्हणेन. पाहूया प्रतिकार होतोय का. प्रयत्न केला जात आहेत. चेंडू मात्र शॉर्ट पॉइंट कडे सिंगल मिळते. सामना थोडासा निर्जीव होताना आपल्याला पाहायला मिळतोय. जसं म्हणतात ना एकतर्फी प्रेमात आणि एकतर्फी सामन्यात काही मजा नसते आणि आज या सामन्यामध्ये थोडंसं तसंच काही पाहायला मिळतंय. अतिशय वेगाने टाकलेला हा चेंडू मिड ऑफ कडे येतोय. सिंगल पूर्ण केली जाते. टोटल स्कोर मोजून 30 रन्स 30 धावा होत आहेत. 6 बाद 30. फुल टॉस यावेळेस मात्र हिट केलाय. डीप मिड विकेटच्या वरतून षटकार. हा बाद 36 होत आहेत.
6 चेंडू 31 धावांची गरज आहे. शेवटचं षटक 31 रन्स. लास्ट बॉलर लास्ट ओव्हर हरेश. लास्ट ओव्हर 31 रन्स ची गरज आहे. 31 धावांची गरज आहे. पाहूया फलंदाज मैदानामध्ये आहेत. रोशन. आपलं नाव जर टेनिस क्रिकेटमध्ये रोशन करायचं असेल तर या 31 धावा पूर्ण कराव्याच लागतील या फलंदाजाला. पाहूया प्रयत्न होतोय का. 6 चेंडू 31 धावांची गरज आहे. पहिला चेंडू अभ्यंतर आलाय. आता फक्त 5 षटकार 6 चेंडू मध्ये लगवायचे आहेत या फलंदाजाला. तो प्रयत्न कुठपर्यंत होतोय सुद्धा पाहणं गरजेचं असेल. गोलंदाज आहेत हरीश. सहा चेंडू 30 धावा. फुल टॉस सरळ खेळला जातोय. लॉंग ऑनला 1 बाउन्स. चेंडू स्टॉप केला जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा पण तोपर्यंत 2 धावा पूर्ण. धावसंख्या होते 39. 6 बाद 39. फुल टॉस. अंपायर सिग्नल नो बॉल. वन प्लस वन. धावसंख्या 41. 5 बॉल 26 ची गरज आहे. 5 चेंडू 26 धावा. पाच चेंडू 26 धावा. सुरुवातीच्या 2 चेंडूवरती 10 धावा जरी येत आहेत तरी सुद्धा मॅच पुन्हा एकदा टर्न होऊ शकेल. पाहूया स्ट्रायकर बॅट्समन शंकर. एक षटकार तर शंकरने लगावलाय. तो शंकर पुन्हा एकदा स्ट्रायकर आला. हा फुल टॉस कॅप मध्ये खेळला जातोय. चेंडू इथे मात्र थांबेल असं वाटत नाही आणि चेंडू निघून चाललाय सीमा पार. चौकार. सामन्यामध्ये शिरकाव करण्याचा हा प्रयत्न होताना दिसतोय. धावसंख्या होती 41. वर असताना लगावलेला हा चौकार. आता धावसंख्या होते 45. 4 चेंडू 22 धावांची गरज आहे. 4 चेंडू 22 धावा. यावेळेस चांगला प्रयत्न झालाय. चेंडू गॅप मध्ये इथे मात्र आउटफील्ड फास्ट असल्यामुळे चेंडू 2 पूर्ण केल्या जात आहेत. धावसंख्या 2 ने वाढते. अगदी 8व्या क्रमांकावरती आलेला शंकर आता आणि त्या शंकराचा धावा आता मात्र केला जातो इतर खेळाडूंच्या वतीनं. कारण वेळ आता मात्र शंकरकडे येऊन ठेपली आहे. हा चेंडू पुन्हा एकदा खेळला जातो. मिड ऑफच्या डोक्यावरून हवेमध्ये आहे. चांगलं क्षेत्ररक्षण होतं आतिश कडून आणि ते मात्र फलंदाज होतोय झेल बाद. औपचारिकता आता मात्र शिल्लक 2 चेंडू विजयासाठी 20 धावांची गरज. अगदी सरळ खेळलाय. चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे.
अतिशय वेगाने फेकलेला हा चेंडू. औपचारिकता फक्त शिल्लक राहिली आहे. एक चेंडू. आता मात्र फक्त हा सामना किती फरकाने कोण जिंकणार एवढंच मात्र सांगून जाणार हा चेंडू असेल. देवांश राजे 11 विपक्ष शिवशंभू 11 या दोन संघांमध्ये चालू असलेला सामना. देवांश राजे संघ अगदी विजयाच्या उंबरठ्यावरती आहे. हा चेंडू मात्र मिड ऑफला खेळला होता जिथे सिंगल मिनिटे आणि सामना जवळजवळ संपला जातोय. हा सामना बऱ्याच फरकाने म्हणजे तब्बल 15 धावांच्या फरकानं या स्पर्धेच्या दरम्यान आपण पाहताय खोपोली उपशहर प्रमुख सन्माननीय किसन पाटील साहेबांचं आगमन झालं. मी प्रवीणजी गातडे यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण किसनजी साहेबांचा विशेष सन्मान करावा. या स्पर्धेमध्ये आपण आपला मूल्य वेळ खर्च करून उपस्थित राहिलात व आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल आयोजन कमिटीच्या वतीने आपला सन्मान केला जातोय. तो सन्मान आपण स्वीकारावा अशी विनंती सन्माननीय उपशहर प्रमुख किसन साहेबांना केली जात आहे. सन्माननीय अतिथी किसनजी यांचा विशेष सन्मान या स्पर्धेमध्ये होत असताना आपण पाहता उपशहर प्रमुख खोपोली शहर. आपण पाहताय मैदानामध्ये या स्पर्धेचा पहिल्या फेरीतील 5वा सामना जो आपण पाहिलात. 5 सामने संपले जात आहेत. त्यामध्ये देवांश राजे संघ हा सामना जिंकतोय. आतापर्यंत झालेल्या 5 लढतींचा थोडक्यात आढावा. पहिला सामना गावदेवी डेकू 11 संघ जिंकतोय. श्री स्वामी समर्थ 11 दुसरा सामना जिंकला. तदनंतर शुभम 11 तिसरा संघ जिंकला. गावदेवी होनाड 11 चौथा सामना जिंकतो आणि देवांश राजे 11 हा संघ 5वा सामना जिंकतोय. तर मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरणारा खेळाडू आहे अतिश देशमुख, ज्यांना 17 चेंडू 40 धावा 2 षटक हाताळून 25 रन्स आणि 4 विकेट ज्यांना प्राप्त केल्या असा अतिश ठरला मॅन ऑफ द मॅच. हेलो 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 चेक हेलो. हॅलो मॅन ऑफ द मॅच हा किताब या ठिकाणी दिला जाईल अतिश देशमुख या खेळाडूला. खऱ्या अर्थानं ऑलराऊंडर परफॉर्मन्स त्याच्या बॅटमधून त्याच्या गोलंदाजीमधून दिसून आला आणि त्याच्या जोरावरती त्याच्या संघाने तो सामना जिंकला आहे. बॅटिंग करत असताना 17 चेंडू फेस केले, 40 धावांचे एक जबरदस्त इनिंग त्यानं साकारले आणि गोलंदाजी करत असताना 2 षटकांचा स्पेल टाकला, 4 विकेट त्यानं प्राप्त करत आपल्या अष्टपैलुत्वाची सुनक मी तर म्हणेन त्याने दाखवली. नक्कीच मी अतिशला विनंती करतो की आपण आपला किताब घेण्यासाठी यावं. सन्मानाने नितीनजी तवले साहेबांना विनंती की आपण आपल्या पवित्र शुभ हस्ते हा किताब अतिश या खेळाडूला द्यायचे. अतिश खरं तर पहिल्यांदा बॅटिंग करत असताना तुमची प्लॅनिंग काय होती? अपोजिट मयूर पाटील सारखा एक ताकदवार खेळाडू अपोजिट टीमचा हिस्सा होता.
खरं तर आमच्या पॅकर्स म्हणजे ओनरची आमची काय हे होती दरकत होती का तुम्ही जास्तीत जास्त जेवढे रन ठेवाल मयूर समोर तेवढं तुम्हाला ते जिंकण्याचे चान्सेस वाढतील. नक्कीच जास्तीत जास्त धाबा उभा राहायच्या होत्या पहिल्या सत्रामध्ये, पण बॅटिंग करत असताना तुझा मनसुबा काय होता जी 17 चेंडूवरती 40 धावांची इनिंग तुने साकारली? आमच्या टीमचे ओनर पहिल्याच बॉलमध्ये विकेट गेल्यामुळे थोडं मी स्लो खेळलो. त्यानंतर जसं रोहित आला विकेटवरती तसं मी खेळायचा मग माझी मी सुरुवात केली खेळायला. नक्कीच तुझ्या त्या इनिंगमध्ये खऱ्या अर्थानं संयम होता आणि त्याहीपेक्षा आक्रमकपणा. पण दुसऱ्या बाजूने विचार केला धावांचा पाठलाग करायचा होता मयूर पाटीलच्या संघाला, असं वाटलं तर तुम्ही धावा उभारल्यानंतर त्या धावा रोखल्या जातील? हां, तसं बघायला गेलं तर आमच्याकडे 2 असे बॉलर होते, एक सुजित पाटील आणि नरेश मुंडे. हे आमच्याकडे असे घातक असे गोलंदाज होते. त्यांच्या जीवावरती आम्हाला 70 रन खूप झाले होते. त्याहीपेक्षा तू घेतलेल्या 4 विकेट्स, त्या विकेट्सबद्दल काय सांगशील? विकेट बघायला गेलं तर जसं माझ्या टीम ओनरनी माझ्यावरती विश्वास दाखवला त्यामुळे मला चान्स भेटला, त्यामुळे मला विकेट काढण्याची संधी भेटली. नक्कीच पुढच्या मॅचसाठी मी तुला मनापासून अशा शुभेच्छा देतो. थँक्यू. हे किताब दिलं जाईल सन्माननीय नितीनजी तवले साहेबांच्या पवित्र शुभ हस्ते.